माझं मीटर 2017ला नवीन बसलं होतं. त्याच्यानंतर ह्याने आता येऊन परत नवीन मीटर लावलं. तर बद्दल आम्हाला बोलायचं आहे की आम्हाला हे मीटर नको आहे. तो तक्रार करतो की आम्हाला हे मीटर नको. आज पालकमंत्री साहेबांचा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, त्यांचा दौरा होता चिपळूणमध्ये आणि आम्ही त्यांच्याकडे भेटीसाठी जाणार होतो, पण काही कारणामुळे पालकमंत्र्यांचा दौरा रद्द झालाय. कारण असा होता की स्मार्ट मीटर ही सक्ती केली गेली आहे. असलेल्या मुख्यमंत्र्यांचे 5 वेळा 10 वेळा सातत्याने स्टेटमेंट येत आहेत, येडेवाकडे स्टेटमेंट येत आहेत, वेगळ्या पद्धतीने ते बोलतायत आणि काय बोलतात ते त्यांनाच माहिती. महत्त्वाचा मुद्दा असा होता की स्मार्ट मीटर मध्ये असलेला CCTV बसवला गेलाय. या संदर्भात आम्ही पालकमंत्र्यांजवळ जाणार होतो. स्मार्ट मीटरचे वाढीव जी बिलं येत आहेत त्या संदर्भात आम्ही पालकमंत्र्यांजवळ जाणार होतो. स्मार्ट मीटर हे आम्हाला नकोय, हा नागरिकांना आम्हाला नकोच आहे, आम्हाला नकोच झालंय, ह्या संदर्भात आम्ही पालकमंत्र्यांजवळ जाणार होतो. जिल्ह्याचे जेव्हा पालकमंत्री आमच्याकडे येतात तेव्हा तिथले असलेले जेवढे नागरिक आहेत त्यांचा प्रथम पालकमंत्री असतात, म्हणून आम्ही त्यांच्याकडे ह्या संदर्भात जाणार होतो. आजच्या दिवशी पालकमंत्र्यांनी दौरा कॅन्सल झाला केला काही आम्हाला त्याच्यातली कल्पना नाही. आम्हाला एवढं सांगण्यात आलं की पालकमंत्र्यांचा दौरा कॅन्सल झालाय. समस्त नागरिक म्हणून आम्ही त्यांच्याकडे जाणार होतो आणि पुढच्या वेळेला पण पालकमंत्री साहेब येतील किंवा कुठले मंत्री येतील तर 100% आम्ही स्मार्ट मीटरचा विरोध हा करतोय आणि पुढे भविष्यात पण करणार. या अनुषंगाने काल 2 दिवस अगोदर मुख्यमंत्री साहेबांनी एक स्टेटमेंट दिली आहे की स्मार्ट मीटर आम्ही 1 करोडच्या आसपास लोकांना जनतेमध्ये बसवले आहेत आणि 3 लाखच्या आसपास काहीतरी तक्रारी आहेत. साहेब, हे सगळे आकडे खोटे आहेत. तुम्ही पहिली गोष्ट जे डेटा आलेला आहे तो लोकांसमोर प्रसिद्ध करा. हा डेटा जोपर्यंत लोकांसमोर येत नाही तोपर्यंत तुम्हाला समजणार नाही की स्मार्ट मीटरची कशा पद्धतीचा विरोध केला जातोय. महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आमची जर खाजगी प्रॉपर्टी आहे त्या खाजगी प्रॉपर्टीचा आम्ही टॅक्स भरतोय. आम्ही टॅक्स मीटर कसा बसवला जातोय, हे इलिगल ट्रेस पासिंग अशा पद्धतीचे विषय चालले आहेत आणि हे कुठंतरी लोकांना दिशाभूल करतायत की स्मार्ट मीटर हा योग्य आहे म्हणून. सांगितलं प्रीपेड लावला जाणार नाही, प्रीपेड लावला जातोय. जर 12,000 आणि 15,000 पगार कमवणारा माणूस असेल आणि तो जर पगार त्याला जर 5 आणि 6,000 रुपये बिल येत असेल तर तो भरणार कुठनं, हे सगळ्या प्रश्नांची उत्तरे देणार कुठंतरी. सरकारजवळ आता कुठंतरी तिजोरीत पैसा नाही म्हणून कुठंतरी लोक या स्मार्ट मीटरच्या माध्यमातून पैसे जनतेच्याकडनं काढले जात आहेत. हे कुठंतरी जे चाललंय हे बंद झालं पाहिजे. या अनुषंगाने आम्ही पुढे चाललोय. त्याच पद्धतीने आम्ही आज परत सांगतोय, चिपळूणमध्ये किमान येत्या काही दिवसात तुम्हाला एवढे तक्रारी या महावितरणच्या विरोधात दिसतील. आम्ही अशा पद्धतीचे ऍप्लिकेशन फॉर्म करून लोकांना पाठवतोय. लोक ती तक्रारी हे 100% करणार आणि ह्याचं निवारण सरकार कसं करतं हे आम्ही बघणार. जय हिंद, जय महाराष्ट्र. सुलेमान कटमाले, बोलकोट. माझं मीटर 2017ला नवीन बसलं होतं. त्याच्यानंतर ह्याने आता येऊन परत नवीन मीटर लावलं. त्या मीटरनंतर मी रिटायरमेंट माणूस, आज मी कोकण बँकला होतो, रिटायर झालो आणि मला पेन्शन आहे 3,000 आणि बिल येतं 6,000 7,000 8,000 बिल येतं आहे. ते कसं शक्य आहे मला भरणं? तरी ते माझं जे जुनं मीटर आहे ते आणून लावावे आणि हे मीटर काढून यावे ही माझी. ठीक आहे. या माझं जुनं मीटर आहे ना जे तुम्ही काढून नेले ते माझं नवीन मीटर त्याऐवजी हा माझं जुनं मीटर आणून लावा आणि हे नवीन मीटर तुम्ही स्मार्ट मीटर लावलं आहे ते तुम्ही काढून टाका. कारण एवढा बिल मी नाही भरू शकत. 5 आणि 6,000 रुपये मी नाही भरू शकत. असं बद्दल आम्हाला बोलायचं आहे की आम्हाला हे मीटर नको आहे. आमचा लाईट बिल जास्त येत आहे. आमचा जे सॅलरी येतं त्यातला स्मार्ट मीटरचं बिल भरायचं की आम्ही पोटाला खायचं, हे आमची हे आहे. आम्हाला हे स्मार्ट मीटर नको आहे, ते काढून टाका. आमचा जुना मीटर होता तसा बसवा. हा स्मार्ट मीटर आम्हाला न विचारता सक्तीने आमच्या इथं आणून लावण्यात येतो आणि आम्ही जेव्हा त्यांना बोलतो, तक्रार करतो की आम्हाला हे मीटर नको हवंय, तेव्हा ते आम्हाला उत्तर असं देतात की आमच्याकडे हेच मीटर उपलब्ध आहे, तुम्हाला हेच बसवायला लागेल. मग ते जुने मीटर जेव्हा होते ते सर्व मीटर झाले काय? ते मीटर कुठे गेले? आम्हाला ते जुने मीटरच हवेत. जर एखाद्याची इन्कम 10,000 रुपये आहे, तो 6,000 रुपये जर लाईट बिल भरेल आणि मग तो स्वतःच्या पोटाला खाईल काय? म्हणून मला हे बोलायचं आहे की स्मार्ट मीटर ह्याची सक्ती करू नये. आम्हाला जे मीटर आमचे पहिले आहेत तेच लावून पाहिजेत आणि तसेच आम्हाला पाहिजेत. पालकमंत्र्यांकडे आमची हीच विनंती आहे की त्यांनी ह्या विषयावरती लक्ष द्यावे आणि आमचा ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करावा. ते आम्हाला मंजूर नाही आहेत. ते आम्हाला मीटर पाहिजे नाही. कारण जे प्रॉब्लेम आहे ते आमच्या सॅलरीमध्ये पण प्रॉब्लेम आहे. जेवढं पगार नाही एवढं आणि जे काय बसवतात त्याचे युनिट पण जास्ती येतात, बिल जास्ती येतो. बिला मीटरचा काय कॅलिब्रेशन नाही आहे,
काय नाही, कुणाला दाखवत नाही की हे मीटरचं एवढं कॅलिब्रेशन आहे, एवढं मिनिट आहे, प्रत्येक मिनिट एवढं एवढं पडतो, हे कायच नाही. आणि जे पण बसतोय ते आम्हाला मान्य नाही काय, म्हणून ते आम्हाला मीटर तर पाहिजे नाही. जे आमचे जुने मीटर आहेत तेच आम्हाला आवडतात, तेच ठेवावे. आमची पालकमंत्र्याशी विनंती आहे की तुम्ही आमचा ते जे प्रॉब्लेम आहे ते आमचं दुरुस्त करून द्या आम्हाला.